प्रेक्षक कक्ष स्वर्गीय किसन सावलाराम रणधवी यांच्या स्मरणार्थ तुषार रणधवी यांच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक स्टँड लाभले. त्यानंतर स्टंप, स्कोरबुक आणि बॉल माननीय श्री सोपान तिस्कर SA बॅटचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. त्यानंतर हनुमान पारधी जांभूलपाडा यांच्याकडनं देखील बॉल प्रोव्हाइड केले. त्यानंतर माननीय श्री किशोर पाटील मुठवल यांच्याकडनं देखील आम्हाला चेंडू प्रोव्हाइड केलेत या स्पर्धेसाठी. त्यानंतर बेस्ट कॅच, सुपर कॅच साठी ट्रॉफी आली आहे रोहिदासजी घोडे देवरुंगपाडा यांच्याकडनं. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आणि मालिकावीरासाठी देखील बॅट आम्हाला लाभली आहे सुरेश पारधी जांभूलपाडा यांच्या माध्यमातून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आलाय, गोलंदाजासाठी देखील कूलर आलाय स्वर्गीय सुलभाबाई रमण पाटील यांच्या स्मरणार्थ कल्पेश रमण पाटील मुठवल आणि सागर रमण पाटील यांच्याकडनं कूलर आले. मालिकावीरासाठी एक कूलर आले स्वर्गीय शंकर वाकडे यांच्या स्मरणार्थ प्रशांत वाकडे एलकुंदे यांच्याकडनं आम्हाला मालिकावीरासाठी देखील कूलर आलाय. यस, गेम ऑन होते, सामन्याला सुरुवात होते. त्यानंतर दक्ष मेडिकल आणि जनरल स्टोअर यांच्याकडनं फर्स्ट एड बॉक्स आम्हाला लाभले. त्यानंतर पाण्याची सोय जगन्नाथ भामरे मुठवल आणि साईनाथ पाटील कुकसे यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केली गेली आहे. त्यानंतर प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांकापर्यंत जे आकर्षक चषक लाभलेत त्याचे पुरस्कर्ते आहेत उत्तम दादा पाटील या स्पर्धेचे सर्वेसर्वा. त्या सर्वांचा आभार मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी हा चौकार, गुड शॉट. त्यानंतर आर्थिक योगदान आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून लाभलं, पप्पू शिवराम भोईर, निलेश भगवान भामरे, गजानन सावलाराम रणधवी जे मुठवल गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक डोनेशन या स्पर्धेसाठी आलं. प्रमोद पाटील कुकसे यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलं. श्याम पाटील मुठवल, जगदीश मधुकर पाटील सरपंच इताडे यांच्याकडनं देखील आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आपलं देखील मी मनापासून आभार मानेन. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022च्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहतोय अमोल आणि मंगल. अमोलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, वैभव राईट आर्म राऊंड द विकेट ना. उमेश दलवे आणि संकेत पाटील देवरुंग गावामधील प्रतिष्ठित नागरिक आहेत. आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा, आपलं सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी शुभागमन झालंय, विनंती असेल दादा आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. वैभव पुन्हा एकदा तयार, राईट आर्म राऊंड द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी गोलंदाज वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. खरं तर आज टोटली यंग ब्रिगेड, यंग साईड पाहायला मिळाले. कारण जय अंबिका देवरुंगपाडाचा आपण विचार केला तर सातत्याने पहिलं षटक ऋतिक हाताळत असायचा, परंतु आज गेम प्लॅन मध्ये चेंजेस पाहायला मिळाले. यावेळेचा हा चेंडू इथे हवेमध्ये आहे, स्टार्मिंग स्ट्रोक, फिल्डर चेंडू पर्यंत जरूर पोहोचले होते परंतु जजमेंट चुकीची पाहायला मिळाली. झेल मात्र तिथे स्वीकारू शकले नाहीत, कलेक्ट करू शकले नव्हते क्षेत्ररक्षक आणि त्या दरम्यान 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. दरम्यान बंटी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती येऊन विराजमान व्हा, सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये. वेलकम. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला, इथे पुन्हा एकदा संधी क्षेत्ररक्षक, आता चूक होणार नाहीये. डीप मिड विकेटला पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज अमोलचा खेळ. पहिला झटका इथे लागतोय स्वराज्य नांदकर संघाला. अजय घोडे आसमान अर्थातच मुठवाल गावचे भाचे आहेत. विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती येऊन विराजमान व्हा. जय अंबिका देवरुंगपाडा विरोधात स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर ह्या 2 संघादरम्यान ही मॅच सध्या आपण पाहत. पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत आहे. आज किरवली गावामधील दोन्ही संघाने एक विजय मिळवलाय.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा बॉल इथे मात्र चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर चेंडू आल्यानंतर तो चेंडू रोखण्यामध्ये अपयश आलं. धावसंख्या आता पुढे सरकत असताना 2 धावीच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा इथे लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगला फलंदाज आहे निश्चितच. दिवेश च्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक आलाय नांदकर संघासाठी, जो सध्या संघामध्ये नाहीये, इन ऍक्शन मध्ये दिसत नाहीये. दिवेश आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः मी म्हणेल गोलंदाजाचा आपल्याला खेळ चांगला पाहायला मिळाला, कारण पॉवर प्ले मध्ये फक्त त्यांना 8 धावा खर्च केल्या. गोलंदाजी करण्यासाठी आता नवीन गोलंदाज प्रतीकचा वापर केला जाणार आहे. टोटली यंग ब्रिगेड, यंग साइड आपल्याला पाहायला मिळते. पंडित घोडे अगदी एक सिनियर खेळाडू आता ह्या युवा खेळाडूंना घेऊन या क्रिकेटच्या मैदानावरती चांगलं युद्ध करताना दिसल्या, चांगल्या लढताना दिसल्या. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली रणनीती गोलंदाजाच्या माध्यमातून आणि कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी लाईन आणि लेंथ खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवली गेली होती. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट ना. सुरतसाठी हा बॉल फुल टॉस होता, परंतु प्रॉपर मिडलिंग त्या ठिकाणी झालं नव्हतं. झेल पर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकलेला नाहीये क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी 2 धावा सहजगत्या मिळतात. खरं तर एकेकाळ चेंडू हवेमध्ये असताना बॅट्समन सूरजच्या हृदयाचे ठोके वाढले जरूर असतील. धावफलक आता 2 धावेने पुढे सरकेल. फलकावरती 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावफलक आता प्रवेश करताना दिसलाय. यानंतर आपण पुढचा सामना पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीला इथनं सुरुवात होईल. भावेश स्पोर्ट्स किरवली विरुद्ध नानकर स्पोर्ट नानकर या 2 संघादरम्यान लढत असेल. भावेश स्पोर्ट्स किरवलीचा कर्णधार आणि नानकर स्पोर्ट नानकरचा कर्णधार. नाणेफेकी करण्यासाठी आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. यावेळेचा हा बॉल बॅटची एज लागली आहे, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला होता हा चेंडू. 1 धाव तिथे मिळाली. टेनिस क्रिकेट .in टाईप करा YouTube वर. घर बसल्या ह्या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव आणि या मैदानावरती रंगत असलेली तब्बल 4 दिवसीय ही भव्य दिव्य अशी स्पर्धा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 ची मकरंद स्पोर्ट्स मुठवल आयोजित हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व पहिलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची कमतरता अगदी पहिल्याच सत्रामध्ये आणि पहिल्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. लाजवाब अतिशय देखणं असं आयोजन पाहायला मिळालं. खरं तर मैदानच फार चांगलं आहे आणि हे मैदान सजवलं देखील तितकंच चांगलं आहे. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीक आलाय. प्रतीकनं आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 3 धावा खर्च केल्या. तर वेळ थोडी कमी घ्या, लक्षात असू द्या. जांबिका देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करेन, वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. मंगलसाठी हा बॉल इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल होता, परंतु फुटवर्क फार गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला पोझिशन करणं, ज्या क्षेत्रामध्ये खेळायचं आहे त्या क्षेत्रामध्ये स्वतःला पोझिशन करणं गरजेचं आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर मिडलिंग आणि संपर्क तिथे झाला नाही. दरम्यान डॉट बॉल आला. चांगले परिणाम आता इथे जरूर होत असताना टीम देवरुंगपाडासाठी यावेळेचा हा चेंडू इथे विकेट कीपर कडनं चूक झाली आहे. आता बॉल वेगाने मात्र फरार होईल, सीमेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार पंचांचा इशारा आलाय. 22चा हा धावा असेल. दबाव बनत होता, कुठेतरी प्रेशर बनत होता टीम स्वराज्य स्पोर्ट्स नानकर वरती, आणि तो आता दबाव मी म्हणेल थोडाफार का होईना रिलीज होईल या चौकाराच्या मदतीनं. गोलंदाज निराश असेल, कारण गोलंदाजाने एक डॉट चेंडू टाकला होता, परंतु त्या ठिकाणी चूक झाली आणि 4 धावा तिथे जोडल्या गेल्या. या दरम्यानचा हा चेंडू इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर.
एलिव्हेशन हवं तेवढं प्राप्त झालं नाही आणि फलंदाज मंगल देखील इथे बाद होते. दुसरा फलंदाज इथे बाद होतोय टीम स्वराज्य स्पोर्ट्स नानकरचा. खराब क्रिकेट आता इथनं पाहायला मिळालंय. वरती हा दुसरा झटका इथे लागतोय. आता इथनं नवीन फलंदाज अनिकेत घरात आलाय. अनिकेत आणि सूरज सर्वात भरवशाची जोडी आपण जर विचार केला तर स्वराज्य स्पोर्ट्स नानकर या संघाची. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक असेल प्रतीकच्या ओव्हर मधील. प्रतीकनं आतापर्यंत 3 धावा फक्त खर्च केल्यात. एक 22चा चौकार आला त्याच्या ओव्हर मध्ये. ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. दोन्ही षटकांमध्ये चांगली कामगिरी दोन गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणाची देखील चांगली साथ मिळाली. एक विकेट किपरचा चौकार वगळता यावेळी देखील खूप चांगली फिल्डिंग झाली, परंतु थ्रो कलेक्ट करताना अगदी पाठ दाखवली होती आणि एका धावेचं रूपांतर तिथे 2 मध्ये झालंय. एकेका धावेला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. अगदी या अगोदरचा आपण सामना पाहिला जय मल्हार किरवली विरोधात DSC आमने. एका धावेने कंपल्सरी चेसिंगच्या बलावरती तो संघ जिंकला होता. म्हणजे एक धाव ही फार महत्वाची राहिली होती, कारण आता ती एक धाव स्वर्गीय मकरंद स्मृती चषकाच्या बाहेर फेकताना दिसली DSC आमने संघाला आणि आता 1 वर्ष वाट पाहावी लागेल. त्यामुळे एक धाव तुम्हाला जोडणं वाचवणं तितकीच गरजेचे आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 17 वर जाऊन पोहोचली आहे. अगदी आपण पाहिलं तर 8.50 ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखण्यामध्ये यश आलंय. वैभवनं सुरुवातीला 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यानं मिळवली. त्यानंतर प्रतीकनं देखील 1 विकेट मिळवली, 5 धावा त्यानं खर्च केल्या आणि 4 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये जरूर त्या ठिकाणी गेल्या होत्या. 17 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज आदेशचा वापर केला जाईल. विचार केला तर भरपूर जास्त खेळाडू, युवा खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळालेत. आज वर्किंग डे, प्रत्येकाला सुट्टी मिळत नसते आणि तसे आता क्रिकेट इतका मोठ्या प्रमाणात झाले की किती सुट्ट्या जरूर देणार प्रत्येक खेळाडूला. प्रत्येकाचा बॉस विचार करत असेल की आठवड्याला 2 ते 3 मॅचेस असतात. 2 ते 3 सुट्ट्या जर दिल्या तर काम कसं पूर्ण होणार. त्यामुळे आता सर्व काही गोष्टी करून आपल्या विभागामधील क्रिकेटर क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे ॲडजस्टमेंट मॅनेजमेंट प्रत्येक संघनायक संघाचा मॅनेजर करत असतो. टोटली सर्व संघांचा विचार केला तर यंगस्टर्स युवा खेळाडू पाहायला मिळालेत. याचं कारण प्रमुख खेळाडू आपापल्या ड्युटीवरती सध्या आहेत असं जरूर आम्हाला प्रत्येक कॅप्टनने देखील सांगितलं आल्यानंतर. यावेळेचा हा बॉल इथे देखील अपील केली जाते. फिंगर रब झालेत. जरूर आपण पाहिलं तर अगदी मेन अंपायरनं आऊट दिला होता, परंतु अपील त्या ठिकाणी स्क्वेअर लेग अंपायरकडे केली जात होती. खरं तर कॉट बँडची अपील मेन अंपायर्स करणं गरजेचं असतं. धावफलकावरती धावा इथे स्थिर आहेत. 19 रन, 19 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाज बाद होती तिसरा. अनिकेत इथे 0-2 या धावसंख्येवरती बाद झाला. थँक्यू DJ. न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज यावेळेचा हा चेंडू इथे देखील पंचांचा इशारा चौकार आलाय. यष्ट्यांच्या मागे धावा आलेत. म्हणजे अगदी आपण पुढे पाहिलं लॉंग ऑन लॉंग ऑफ स्क्वेअर लाईक डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं झालंय, परंतु विकेटच्या मागे आहे ना त्यानंतर आपण शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग विकेट कीपर हे जे फिल्डर्स पाहतोय ना ते सातत्याने चुका करताना दिसलेत.
त्यामुळे यष्ट्यांच्या मागे विकेटच्या मागे जरूर आपल्याला धावा भरपूर जास्त बनताना दिसतात. धावफलक या 4च्या मदतीनं पुढे सरकले फलकावरती. 23 धावा इथे लागल्यात. तिसऱ्या षटकामध्ये आदेश सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत आहे स्वराज्य स्पोर्ट्स नांदकर आणि त्यांच्या विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा या दोन संघादरम्यान. यावेळेचा हा चेंडू फुल टॉस जरूर होता. लाईन थोडीशी चुकीची. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. राऊंड विकेटने गोलंदाज आदेश गेल्यानंतर कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि व्हाईट बॉल हा पाहायला मिळाला. खूप जास्त कोण तयार करणारा हा चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे वेग थोडासा कमी केला. चेंज ऑफ पेस वेगामध्ये बदल केला. पंचांचा लेग बाईटचा इशारा आलाय आणि त्या दरम्यान एक धाव तिथे पूर्ण केली जाते. मिश्रित गोलंदाजी करणं तुम्हाला गरजेचे आहे. मिश्रण गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे आणि तो व्हेरिएशन पाहायला मिळतोय सध्या गोलंदाज आदेशच्या माध्यमातून. आदेशचा हा बॉल ऑन साइडला हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. गुड शॉट. आता सुरतचा खेळ देखील इथे संपुष्टात आलाय. खरं तर या खेळाडूची प्रशंसा आपण करत होतो, कौतुक करत होतो. तोच खेळाडू नेमका तिथे बाद झालाय. के असं बऱ्याचदा आपण पाहिले ज्या खेळाडूचं कौतुक केलं जातंय कॉमेंटेटर कर्स नजर लगी असं म्हटलं जातं आणि तोच खेळाडू नेमका चुका करताना दिसतो मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय आलाय. यावेळेचा हा चेंडू इथे ऋषिकेशच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे हाताळताना दिसला. ऋषिकेश पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर देखील निघाला होता. डॉट बॉल आलाय. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहा. भावेश स्पोर्ट्स किरवली विरुद्ध नानकर स्पोर्ट नानकर दोन्ही संघ नायक आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. विजय पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाज ऋषिकेश ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू ऑन साइडला फटका खूप चांगला पाहायला मिळतोय आणि धावा देखील खूप चांगल्या मिळतील. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धाव्यासाठी चौकार. त्या ठिकाणी फलंदाज अगदी स्लीप झाले होते तो स्ट्रोक खेळत असताना. एक अनुभवी क्रिकेटर आहे. खूप जास्त क्रिकेट विजयच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलंय. 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना फलकावरती 33 धावा.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल ऋषिकेश. विजयसाठी हा बॉल इथे फुल टॉस होता ऑन साइडला. शॉट ऑन पूल गेले, चेंडू डीप मिड विकेटला ऑलंग द ग्राउंड हा चेंडू फील्ड केला गेला होता. एकच धाव तिथे मिळाली. नेक्स्ट मॅच भावेश स्पोर्ट्स किरवली विरुद्ध नांदकर स्पोर्ट नांदकर अशी असेल. तर नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही कॅप्टन ऋषिकेश पुन्हा एकदा तयार. गणेशसाठी हा बॉल पडल्यानंतर वेग देखील थोडासा कमी केला होता. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये फार चांगलं पाहायला मिळालं. अजून एक डॉट बॉल आलाय. पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला इथून सुरुवात करणार आहोत. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा भरवली गेली आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवळ 2022. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळाली आणि तितकंच चांगलं क्रिकेट देखील आजच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. ऋषिकेश पुन्हा एकदा तयार. ऋषिकेशचा हा बॉल इथे स्लॉक करायचं होतं. एक ते एक्झॅक्टली काय घडलं. एक धाव पूर्ण झाली आहे. ओव्हर थ्रो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी कंप्लीट देखील झाल्या. ज्या ठिकाणी एक धाव घेणं कठीण होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. विकेट कीपरच्या माध्यमातून टीमची टोटल या 2 धावेने पुढे सरकले. फलकावरती 36 धावा 36 रन्स ऑन अ बोर्ड. धावा धावफलकावरती इथे लागल्यात. चांगलं क्रिकेट आता जरूर दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कुठेतरी फायटिंग टोटल कडे वाटचाल केली जाते. मॉर्निंग सेशन पासून आपण पाहिलं तर रन चेस फार कठीण राहिले प्रत्येक टीम साठी. धावा चेस झालेल्या नाहीयेत. चेस डाऊन कठीण राहिले. त्यामुळे ही टोटल मी म्हणेल चांगली म्हणू शकतो. या दरम्यान इथे फलंदाज मात्र धावबाद होते आणि एकंदरीत 4 षटकांच्या अखेरीस 36 धावा इथे स्कोरबोर्ड वरती लागल्यात. टार्गेट असेल 37. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. कॅप्टन स्वराज नानकर स्पोर्ट नानकर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत भावेश स्पोर्ट्स किरवली. या 2 संघादरम्यान पुढील सामना असेल. तर टॉस आपण करूया. टॉस करण्यासाठी टॉस करण्यासाठी निश्चितच योगेश पाटील आमच्या स्पर्धेचे आयोजक त्यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघनायक नानकर स्पोर्ट नानकर आणि भावेश स्पोर्ट्स किरवलीचे दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आहेत. दोन्ही संघाने एक सामना जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर टॉस आपण करूया. दोन्ही संघांच्या कॅप्टनला टॉसची माहिती जरूर आहे. रोशन स्मृती आलाय. तर टॉस इथे जिंकले नानकर स्पोर्ट नानकरच्या कॅप्टन मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करेन आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. तर टॉस इथे जिंकलाय. सामना 3 षटकांचा असेल लक्षात असू द्या. तर या ठिकाणी निर्णय कळवायचा आहे कारण सुरुवातीला 4 ओव्हरची मॅच खेळल्या. आता 3 ओव्हरचा सामना तुला खेळायचा आहे. काय डिसिजन घेशील? काय उद्दिष्ट? या अगोदर तू पहिल्यांदा फलंदाजी केली होती परंतु या मॅच मध्ये का फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतो? याच्या मागचं कारण काय? बॉलिंग लाईन चांगली आहे आमच्याकडे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत. थँक्यू सो मच. तुला विजयासाठी खूप सारे आम्ही शुभेच्छा देतो. वेळ कमी आपल्याकडे त्यामुळे जास्त प्रश्न विचारणार नाहीयेत. जरूर या ठिकाणी नाणेफेकी हारलात. जर टॉस आपण जिंकला असता काय निर्णय असता? बॅटिंग दिली. अगदी तुम्हाला जे हवं होतं ते मिळालंय. मग काय टार्गेट मनामध्ये कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. आणि एक प्रश्न जरूर विचारेन. तुम्ही देखील चांगले आयोजक आहात. तुमची स्पर्धा देखील खूप मोठी असते परंतु या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? जबरदस्त आयोजन केलेलं आहे.
थँक्यू सो मच. तुम्हाला देखील विजयासाठी शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय नानकर स्पोर्ट नानकरनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर लगेच आपण सन्मान या ठिकाणी करूयात. योगेशजी पाटील या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान इथे करणार आहोत. भावेश स्पोर्ट्स किरवलीचे सर्वा देखील आहेत, कॅप्टन देखील आहेत गणेश बजागे. निश्चितच नेहमी नवोदित खेळाडूंना एक नवीन संधी उपलब्ध करून देत असतात दर वर्षानुवर्षी. त्यांच्या स्पर्धा देखील मित्रांनो आपण पाहत असतो भावे स्पोर्ट्स किरवलीच्या माध्यमातून. आणि तेच गणेशजी बजागे त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत ओमकार शेटे. थँक्यू सो मच समीर ठाकरे. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांना मुघलांची वाट लावली त्याला जिजाऊचा वाघ छत्रपती शिवबा म्हणतात. छत्रपती क्रीडांगण बापगाव आणि उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना माझा मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचंच या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानाच्या आत झाली आहे दाखल. स्वराज्य स्पोर्ट्स नानकर आणि जय अंबिका देवरुंगपाडा यांच्यामध्ये रंगतीय मॅच. आदेश आणि पंडित ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. टीम नानकरच्या माध्यमातनं जर आपण पाहिलं तर टार्गेट सेट करण्यात आलं. 36 झाले, 37 करायच्यात. स्ट्रायकर इनला पंडित आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज तो म्हणजेच आदेश. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. या स्पर्धेचे आमचे लाडके प्रणेते उत्तमदादा पाटील आणि मुठवळ मकरंद स्पोर्ट्स यांच्या वतीनं दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे तुम्हाला भोगावेच लागतील. अगदी मागच्या मॅच मध्ये तेच सांगितलं टीम किरवलीनं. अगदी 28 धावेचं लक्ष त्यांनी रोखलं आणि आता इथे टीम सज्ज नानकर. पहिल्याच बॉल वरती फलंदाज पंडितला केलं बाद. क्लीन बोल्ड आणि लागला फार मोठा धक्का टीम जय अंबिका देवरुंगपाडा क्रिकेट संघाला.
एका मागोमाग एक फलंदाज या ठिकाणी बाद होत चाललेत. सातत्यानं आपण पाहिलं तर धक्के फार लागतात. इथनं पाहायचं कशा प्रकारे हा डाव पुढे घेऊन जाणारा टीम जे अंबिका देवरुंगपाडा हा संघ मैदानाच्या आत, कारण अडचणीमध्ये सापडली ही टीम. थोडासा बॅकफुटला संघ जरूर पाहायला मिळतोय. या अडचणीतनं पाहायच्या संघाला इथनं बाहेर काढलं जाईल का, अन्यथा 38 धावेचं जे लक्ष्य आहे ते आता फार मोठं होत जाणार आहे. 37 धावेचं 37-36 झाले, 37 करायच्यात. चला प्लीज रिक्वेस्ट आहे, फास्ट खेळा. जास्त वेळ तुम्ही घेता, कोणताही एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. एकाच कोणीतरी फोल्डिंग सेट करा. प्रत्येक जण कराल तर वेळ एक्स्ट्रा जाईल. कॅप्टन एकच असू द्या. आणि वेळेच्या संदर्भात तुम्हाला फर्स्ट वॉर्न या ठिकाणी केलं जातं. यानंतर जर जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॉल तयार ओव्हर द विकेट. राकेश स्ट्रायकर इनला, लो फुल टॉस होता. समोर आला चेंडू लॉंगॉनला, एक सिंगल त्या ठिकाणी मेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे. थ्रो आला कीपर एंडला आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी झालेत. त्या म्हणजे पूर्ण धावफलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचली आहे 2 धावेच्या मदतीने, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. गरज आहे 37 धावेची, म्हणजे सरासरी आपण पाहिली तर 9.25. इथे फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत फार वेगानं. अप्रतिम प्रयत्न, अप्रतिम. पॉवर प्लेचं षटक पूर्ण झाला. क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळत आहे आणि टीमची टोटल अजून 2 धावेने पुढे सरकेल. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 8 या आकड्यावरती. 37 करायच्यात. अजून 29 रनची गरज आहे. मागच्या 2 बॉलमध्ये 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि अशाच रन्सची गरज आहे, ती म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी. अशाच प्रकारे कामगिरी इथे करावी लागेल. तर या सामन्यामध्ये तुम्ही एक उल्लेखनीय कामगिरी करू शकता. आणि फलंदाज मात्र बाद. एकही फलंदाज फारसा काळ विकेटवरती थांबत नाहीये, त्यामुळे तू चल मैं आया सध्या तरी स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. अंबिका देवरुंगपाडा क्रिकेट संघावरती या दबावात जर टीमला बाहेर काढायचं तर मात्र तुम्हाला एक चांगला खेळ करावा लागेल. तर षटकार चौकारांची इथनं नितांत गरज आणि पाहिजे ती गरज इथनं पूर्ण केली जाईल का, कारण यशाच्या मार्गामध्ये अडथळे भरपूर असतात. ठरवायचे तुम्हाला की त्या अडथळ्यांना मात करायची की त्या अडथळ्यांना बघून माघारी फिरायचं. आणि जर तुम्ही सकाळी घरातून निघाल्यानंतर स्पर्धा ज्यावेळी खेळायची आहे, मैदानामध्ये उतरल्यानंतर जिंकण्याची स्वप्न पाहता तर तुम्हाला मैदान देखील गाजवता आलं पाहिजे. तुम्ही हारताय जिंकताय त्याला महत्व नाहीये. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही लढताय किती त्या गोष्टीला फार मोठी किंमत आहे. त्यामुळे खेळाल तर असं खेळा की तुमचं नाव ऐकलं तरी समोरच्या कपाळाच्या रेषेवरती घाम आणा तो फुटलाच पाहिजे. त्या खेळाची अपेक्षा आहे अंबिका देवरुंगपाडा टीम कडनं. राऊंड विकेट. स्लोवर 1 गती कमी केली जसा लेफ्टी बॅटर समोर आला. हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू होता. हलकस वळण देखील घेताना दिसला चेंडू बाहेरच्या दिशेनं आणि बीट झाले त्या ठिकाणी फलंदाज. चेंडू जातो निर्धाव. 1-1 डॉट बॉल. दबाव फार मोठा वाढेल, दबाव बनेल या मॅच मध्ये, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघावरती. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 भरत फ्रंट फुटला आले
आणि हा नो बॉल दिला जाईल. नाही सॉरी, आउट आहे फलंदाज. तुमच्या समोर फार येतात, मात्र त्या सगळ्या अडचणींमधून एक यशस्वी रस्ता या तिन्ही व्यक्तिमत्वांनी शोधला आणि आज मकरंद मुठवळ जो संघ फार चांगली कामगिरी करतो या हंगामामध्ये त्या संघाचे आधारस्तंभ आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, मिड ऑफचे फोल्डर आले, थोडीशी चूक झाली, लॉंग ऑन वरनं शतक्षक आलेत, लॉंग ऑफला थ्रो चांगला केला, पाहिजे रनआउट होतील का? अपील यस, अंपायरचा इशारा. 1 रन शॉट आणि फलंदाज बाद म्हणजे एकही धाव इथे मिळणार नाहीये आणि विकेट मिळेल ती मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला. Thank you, DJ.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती आपल्याला 12 या आकड्यावरती. दबाव बनलाय. 37चं टार्गेट होतं. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 आणि जिंकण्यासाठी आता कमीत कमी 4 षटकार या मॅच मध्ये हवेत, कारण 12 झालेत. 37 करायच्यात, अजूनही 25 ची गरज. आता समीकरण अगदी कठीण झालंय. आपण पाहता या मॅचच्या दरम्यान जर इथे पाहिलं तर सातत्यानं दबाव फारसा मोठा बनत चाललाय आणि टीमची टोटल जी स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 12. लक्ष फार दूर गेलंय आणि फलंदाज अजून एक बाद होतील. गोलंदाजांसाठी आजचा दिवस फार चांगला राहिलाय आणि मगाशी कुमारदादांना आम्हाला सांगितलं की नेक्स्ट मॅच मध्ये तुला स्लॉगर पाहायला मिळेल पंडित, मात्र ते अगदी शून्यावरती बाद झाले आणि खरं तर त्याची विकेट गेल्यानंतर हा सामना पूर्णपणे अंबिका देवरुंगपाडाच्या विरुद्ध झुंकलाय.